तर सकाळी सकाळी उठल्यावर मला सर्वात आधी चाय लागते आणि चायसोबत काय खायला असेल तेव्हाच मला चाय जरा गोड लागते आणि मी निवांतपणे चाय पिते. कारण की मला इथं तिथं मी लक्षच देत नाही ज्यावेळेस मी चाय पिते. मला असं वाटतं मी जगाच्या पलीकडेच आहे. तो चायचा आनंद घेते मी. मस्त सकाळी सकाळी मन तृप्त होऊन जातो. हे एव्हरीवन, कसे आहात गाईज तुम्ही? वेलकम और वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग गाईज. आज किती वाजलेत? 10 वाजलेत. अर्पिता गेली आहे ट्युशनला आणि माझे काहीच कामं झालेले नाहीयेत. भांडे पडलेत, कपडे पडलेत, सर्व काही तसंच आहे. जेवण बनवायचंय, अर्पिताला टिफिन द्यायचंय, सर्व काही करायचं आणि मी आत्ताशी चाय पिली आणि इथं बसली आहे. सो गाईज, बघू पुढचा दिवस कसा असतो, काय असतो ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. पुढे काय काय ॲक्टिव्हिटीज जर झाली तर तेही शेअर करणार. आणि उद्याची आहे रक्षाबंधन. तर गाईज, रक्षाबंधन आहे आणि मी एक विचार केला होता की म्हणजे काय बोलतात त्याला, असं ना, हॅम्पर वगैरे घ्यायला गेलं तर खूप महाग बनतो. तर अर्पितासाठी आणि अद्विकासाठी असं छोट्या छोट्या गोष्टी असं घेऊन त्याला मस्त एक हॅम्पर सारखं बनवायचं अशी माझी इच्छा होती. पण उद्याची रक्षाबंधन असल्यामुळे मी आज कुठं नाही जाऊ शकत, कारण की ज्याही वस्तू मला पाहिजेल ते इथं जवळपास कुठं भेटणार नाही. त्याच्यासाठी मला फिरावं लागणार आहे. तर बघू, मला वाटत नाहीये की काय घेऊन होणार. पण तिच्या पप्पाने तर तिला चांगलं एक ऑफर दिलाय की भाई तू 4 ऑप्शन्स दे, त्याच्यामधून मी तुला काही घेणार. असं त्यांनी तिला ऑप्शन दिलाय. आद्विकाला तर काही समजत नाही म्हणून ती काही अजून तिला कळत नाही तेवढं. मग तो फक्त अर्पिताला विचारलेला आहे. तर अर्पिता बोलली मला सायकल पाहिजे. तर तिच्या पप्पानी सायकलसाठी तिला मनाई केली, कारण की आम्हाला तिला आता सायकल नाही द्यायची आहे. कारण इथं स्पेस पण नाहीये, जागा नाहीये खाली खेळायला. मग ती रोडवर जाणार आणि ती आता एवढी पण हुशार नाहीये की रोडवर जाऊन खेळायला पाहिजे. स्वतःची केअर करते ती, पण तरी सुद्धा आम्ही तेवढं हे नाही करू शकत की तिला बाहेर जाऊन देऊ खेळायला. म्हणून तिला सायकल आम्ही घेऊन देत नाहीये. मागच्या 2 वर्षापासून ती पाठी लागलेली आहे. 4 वेळा तिचे पप्पा सायकलच्या दुकानाजवळ घेतले आणि 4 वेळा मी त्यांना तिथून रिटर्न घेऊन आली आहे. पण आम्ही तिला सायकल नाही घेऊन दिली आहे, कारण की सध्याला योग्य वाटत नाही. पण विचार आहे, पुढं बघूया. आणि हॅम्पर बद्दल पण बघू, जर ट्राय करेल, जर वेळ भेटेल तर नक्कीच हॅम्पर बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत शेअर करणार. अद्विका अजून झोपलेली आहे, कामं माझे पडलेले आहेत. तर गाय, चला आता मी कामं आवरतीये. पुढं भेटू आपण. काही ऍक्टिव्हिटीज होत असेल तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. सो स्टे ट्यून. व्हिडिओ स्किप नको करा, पूर्ण शेवटपर्यंत बघा. सो गाईज, शॉर्ट्स व्हिडिओ टाकतीये मी, डेली टाकतीये विदाऊट फेल. पण कधी कधी काय होतं माहितीये का, कधी कधी असं होतं ना की कामाची गडबडीतच सोडा. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, गिन्नीचे पप्पाच नसतात, ते निघून जातात. तर मग व्हिडिओ घेणं काढणं पॉसिबल नसतो. हो, रात्री उशिरा येतात. तर मग जो आमच्याकडे टाइम असतो सफिशियंट, त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओज वगैरे काढतो. पण कधी कधी असं होऊन जाते ना की नाहीच पॉसिबल होत. बाबा आता ते निघूनच गेले, कुठं अटकले आणि मी इथं असेल तर कसं व्हिडिओ बनणार. आणि जर व्हिडिओ काढायला गेलं तर मग पॉसिबल नाही होत तशा गोष्टी. कधी कधी खूप नाहीच पॉसिबल होत व्हिडिओज काढणं वगैरे कधीतरी. पण डेली बेसिसवर तुम्ही बघणार तर माझ्या अकाउंटवर डेली एक व्हिडिओ असतोच, कारण की मी बिलकुल चुकत नाही की व्हिडिओ टाकायला वगैरे. पण कधी कधी नाही पॉसिबल होत टाकायला. तर त्याच्यामुळं काय झालंय माहितीये, माझी रीच एवढी घसरली आहे ना की म्हणजे मी 1 वर्षापासून लागली, कमीत कमी 1 वर्ष 3 महिने झालेत मी कंटिन्यू शॉर्ट्स अपलोड करतेय. हां, काही अशा वेळ होते ज्यावेळेस मी नाही करू शकली, कारण की मी सांगितलं ते नसतात. तर मग मी कसं व्हिडिओ बनवणार, कुणासोबत बनवणार. मग ते त्याच्यामुळं ना व्हिडिओज राहून जायचे, समजलं कधीतरी. तर माझी रीच एवढी घसरली आहे की मी, यार माझा लास्ट व्हिडिओ व्हायरल गेला होता, त्याच्यानंतर ना माझी रीच एवढी घसरली आहे की माझे व्ह्यूज नुसतं असे 400-500 असे व्ह्यूज येतात. कसं मला, म्हणजे मोठे मोठे स्वप्न दाखवून लगेच खाली पाडल्यासारखं झालेलं आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी परत स्टार्ट केलं, मी डेली व्हिडिओज परत स्टार्ट करते. पण मला असं म्हणायचं, कुठंतरी एखादा व्हिडिओ सुटला तर त्यावेळेस तर चुकी माफ असायला पाहिजे ना, पण ते नाही होते. आणि माझा रीच खूप डाऊन चाललाय. आणि खरं सांगू तर माझी हिंमत पण तुटायला लागली होती, पण नाही म्हटलं करायला लागलंय ना तर आता करायचंय आणि करणार.
सो मी आता परत ट्राय करते माझ्या टायमावर व्हिडिओ टाकायचं. सो गाईज तुम्ही सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्ट बिगर काहीच पॉसिबल नाही आहे. तर तुम्हाला सपोर्ट तुम्ही सपोर्ट करणार तरच सर्व गोष्टी पॉसिबल आहे, अदरवाईज काहीच पॉसिबल नाही आहे. तर बघा कधी काही अशा वेळ असते की नाही अपलोड होत, तर त्यावेळेस तर चुकी माफ असायला पाहिजे गाईज, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो गाईज घरी आल्यावरती एक पिझ्झाचा बेस होता, तर मग मी तो पिझ्झा बनवला. कारण की लास्ट जेव्हा मी पिझ्झा बनवला त्यावेळेस माझा फास्ट होता, तर मला टेस्टिंग करायला भेटलं नाही, म्हणून मी एक पिझ्झाचा बेस उरला होता. तर तो पिझ्झा मी बनवला आणि खाण्यामध्ये खरंच डिलिशियस झाला होता. तर जेवण थोड्या वेळातच रेडी झालं. तर आजकाल आम्ही लवकरच जेवण करायला घेतो आहे. मस्तपैकी मम्मीने कढी, भाजी, चपाती आणि भात असं पूर्ण जेवण दिला. तर आम्ही मस्तपैकी गरम केला आणि तेच खायला घेतलं. आणि जरा लवकर जेवलं की जरा बरंच वाटते, म्हणून आम्ही खूप लाईट फील करतो आणि मला खूपच जाम भारी वाटतंय. आणि ह्या दोघांची आपसामध्ये चर्चा चालली आहे. उद्या रक्षाबंधन आहे, परवा रक्षाबंधन आहे, तुला काय पाहिजे असं काय यांचं डिस्कशन चाललं आहे. दोघं बापले खरंच एकदम डोकेदुखी आहे. आपसामध्ये काय गुडगुड गुडगुड करत राहतात त्यांनाच माहिती आहे. मी तर आपलं शांतपणे जेवण करायला घेतलेलं आहे. म्हटलं जाऊ द्या, यांना काय बोलायचं बोलून द्या, उगीच कुठं डोकं दुखत बसून. भजी येते का? काय पाहिजे बेटा तुला रक्षाबंधनला? काय सिप्पर येत नाही का तो छोटा वाला? अजून सिप्पर मध्ये अडकले का तू? अरे ते पूर्ण असं खोलतं असं स्टॅनली सारखं. 4 गोष्टी लिही अशा, म्हणजे 4 गोष्टी लिही आणि एक चिठ्ठी उडवायची जे ते तुला घेऊन ये. मला तर सायकल पाहिजे. सायकल आता नाही, तुझ्यावर 12 वर्ष घेऊन जावा. देख रहे हो गाइस, देख रहे हो, देख रहे हो. आणि हिला काय? हा, सर्व तिला द्यायचं. तिला काय? दुसरी वालीला काय? तिला काय नाही. मी पप्पाला बोलली तारक मेहता लावा, त्यांनी ऐकलंच नाही. काय होय ऐकते? काय काय तुझ्यापेक्षा चांगली ऐकते ती, समजली का? चमचा द्या. चमचा द्या. चमचा मांग रहा है चमचा. दोन घास चपाती हे 2 घासाचे दे. तर गाईज चला इथपर्यंतच होता आजचा व्लॉग. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून गाईज, बाय.